नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जीवनातील एक योग्य आणि उपयोगी दिनचर्या तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं. खाली काही महत्त्वाच्या सल्ल्यानुसार मराठीत एक आदर्श दिनचर्या दिली आहे. वेळेवर आणि संतुलित आहार घ्यावा. सकाळी पौष्टिक नाश्ता करा, दुपारी ताजं आणि हलकं जेवण घ्या आणि रात्री हलका आहार घ्या. यामुळे शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळतात. व्यायाम आणि शारीरिक सक्रियता. दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा, जसं की चालणं, धावणं, योग किंवा प्राणायाम. यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं. पर्याप्त झोप. प्रत्येक रात्री 7 ते 8 तासांची शांत आणि आरामदायक झोप घ्या. यामुळे शरीर आणि मेंदूला विश्रांती मिळते. स्वच्छता आणि हायजीन. रोज सकाळी शारीरिक स्वच्छता करा, हात स्वच्छ धुवा आणि स्वच्छता राखा. स्वच्छता राखणं जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य. रोज थोडा वेळ ध्यान, प्राणायाम किंवा योगासाठी घालवा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि ताण कमी होतो. वेळेचं व्यवस्थापन. प्रत्येक दिवशी आपल्या कार्याची यादी तयार करा आणि त्यानुसार काम करा. कार्य योग्य प्राधान्याने पूर्ण करा. तसेच कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणं मानसिक आनंद मिळवून देतं आणि आपला सामाजिक संबंध मजबूत करतं. त्याचप्रमाणे सतत काहीतरी शिकत राहणं. रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन पुस्तके वाचा, नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या वाढीला मदत करतं. ही साधी आणि उपयोगी दिनचर्या तुमच्या जीवनात समाविष्ट केली तरी तुमचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतं. त्याचबरोबर तुम्ही स्वतःलाही वेळ द्या. आपल्या आवडीनुसार काही वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आणि ऊर्जा वाढते. हवी असलेली विश्रांती घेणं, आवडीचा छंद जोपासणं आणि एकटा वेळ घालवणं यामुळे आपला आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते. सकारात्मक विचार करा. आपल्या विचारांना सकारात्मक बनवा. एखाद्या चुकांसाठी किंवा अडचणींसाठी स्वतःला दोष देण्याऐवजी त्या गोष्टींपासून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. सकारात्मक विचार आपल्याला संकटावर मात करण्यास मदत करतात. लक्ष्य ठरवा. आपल्या जीवनासाठी एक स्पष्ट ध्येय ठरवा आणि त्यावर काम करा. लहान, साधे आणि साध्य लक्ष्य ठरवून त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला आत्मसंतुष्टी आणि दिशा देतं. स्वास्थ्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या. आपल्या शरीराची काळजी घेणं आपलं मानसिक आरोग्य देखील सुधारण्यास मदत करतं. एक तंदुरुस्त शरीर आपल्याला जास्त ऊर्जा आणि आत्मविश्वास देतं. त्याचप्रमाणे ध्यान आणि योग करा. मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान आणि योग ही उत्तम साधने आहेत. दररोज काही मिनिटे ध्यान करा आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता व्यक्त करा. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपल्या जीवनातले चांगल्या गोष्टी, आपल्याला मिळालेल्या शुभ आशीर्वादांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे आपल्याला आनंद आणि संतुष्टी राहण्यास मदत होते आणि आपण प्रेरितही होतो आणि उत्साहीही राहतो. त्याचप्रमाणे वेळेचा सदुपयोग करा. तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा. वेळेचं महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर करा. वेळ न गमावता त्याचा सदुपयोग करा. आराम, शौक किंवा कुटुंबासाठी त्याचा वापर करा. स्वतःच्या चुका स्वीकारा. आपल्याकडून होणाऱ्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. चुका आपल्याला अधिक मजबूत बनवतात जर आपण त्यांना योग्य पद्धतीनं हाताळलं तर. कुठेही कधीकधी एकटं जाण्याचा प्रयत्न करा. कधीकधी एकटं फिरायला जाणं किंवा शांत वातावरणात वेळ घालवणं हे स्वतःच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि यामुळे आपण अंतर्मुख होतो. दुसऱ्यांना मदत करा. दुसऱ्यांची मदत करा आणि त्यांना वेळ द्या.
लोकांसोबत दयाळूपणाने वागल्यामुळे आपल्यालाही आत्मिक शांती आणि आनंद मिळतो. या सर्व टिप्स तुम्हाला स्वतःसाठी एक चांगलं आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी मदत करू शकतात. तेव्हा जीवन जगत असताना या छोट्या छोट्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी तुमचा बराचसा ताण कमी होऊ शकतो आणि तुमचं सामाजिक स्वास्थ्यही चांगलं राहण्यास मदत होते. तेव्हा जीवनामध्ये छोटे छोटे बदल करा. नक्कीच तुम्ही निरोगी आणि सदृढ राहाल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.